विषय आहे भारत चीन राजकीय, आर्थिक आणि सामाजिक संबंध। हा विषय आम्ही वेगळ्या पद्धतीने सादर करत आहोत। आज परराष्ट्र मंत्रालय स्तरावर भारत आणि चीन यांचे राजकीय, आर्थिक आणि सामाजिक संबंध यावर आम्ही चर्चा करणार आहोत। या चर्चेसाठी उपस्थित असलेले चीनचे राजदूत सन्माननीय थँग सुचिया व त्यांचे शिष्टमंडळ, तसेच भारताचे राजदूत सन्माननीय सुनील कांबळे व त्यांचे शिष्टमंडळ, तसेच या चर्चेसाठी उपस्थित असलेले एबीपी माझा आणि टाइम्स ऑफ इंडियाचे पत्रकार यांचं मी चर्चेमध्ये स्वागत करत आहे आणि आपण चर्चेला सुरुवात करूया। प्रथमतः चीनचे राजदूत सन्माननीय थँग सुचिया यांना मी त्यांचं मत मांडण्यास संधी देते। पहिला विषय आहे आपले भारत चीन यांचे राजकीय संबंध। चीनी भाषेमध्ये बोला। थँक यू प्रेझेंटिंग। या ठिकाणी चर्चा आयोजित केलेली आहे भारत चीन संबंध संदर्भात। त्याबद्दल मी अगोदर त्या दोन्ही स्टुडिओचा आभार मानतो आणि विषय मांडायला मला संधी दिली। चीन आणि भारत यांचे राजकीय संबंध हे फार पूर्वीपासून आहेत। आपण शेजारी आहोत, फार पूर्वीचे आपले संबंध आहेत। परंतु अलीकडच्या काळामध्ये अगदी 1914ला मॅकमोहन रेषा जेव्हा स्थापन इंग्रजांनी दोघांमध्ये मारले तेव्हापासूनचे वाद आतापर्यंत सुरू झाले आणि आज आपण वेगळ्या मूडवरती आलेलो आहोत। परत एकदा आपण एकमेकाच्या विरोधामध्ये शेडू ठोकून तयार आहोत। तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक देशानं आपलं भलं जिंकणं गरजेचं असते। त्यामुळे आम्ही आमच्या स्ट्रॉंग पॉईंटवरती नेहमी विचार करतो। अरुणाचल प्रदेशसारखा भाग असेल, मणिपूर असेल, जिथं आमच्या संस्कृती पहिल्यापासून नांदते, ते आमचे लोक आहेत, आमच्या संस्कृती जपत आहेत आणि असं असताना सुद्धा मॅकमोहन रेषेनं आम्हाला त्यांच्यापासून दूर केलं। तैवान सारखा विषय आहे ज्याच्यामध्ये दलाई लामा यांना तुम्ही आश्रय दिला, तैवानला तात्पुरता तुम्ही त्यावेळी जरी पाठिंबा दिला असला तरी सुद्धा आज तुम्ही कोणत्या मूडमध्ये आहात? तैवानला स्वातंत्र्य घोषित करताय, त्यांना त्यांच्या मागे राहताय आणि ही आमच्या देशामध्ये खरी कळ आमची आहे तुमच्या आणि आमच्या मध्ये संबंध बिघडण्याची। आमचे मित्र विषय मांडला मॅकमोहन रेषेचा। 1914 साली मॅकमोहन रेषा निश्चित करण्यात आली। त्यावेळी हे शांत होते, यांनी मान्यता दिलेली होती त्या रेषेला, पण 1949 नंतर त्यांच्यामध्ये एक भूत संचार साम्यवादाचं आणि त्यामुळं त्यांनी काय केलं की भारताला म्हणजे की आम्हाला ती रेषा मान्यच नाही किंवा अरुणाचल प्रदेश हे आपलंच आहे। त्यांचा नकाशा जर बघितला तर त्यांच्या नकाशामध्ये भारत हा भारताच्या नकाशामध्ये अरुणाचल प्रदेश दाखवलाच जात नाही। ते म्हणतात की तुम्ही तैवानच्या बाबतीत आम्ही लोकशाही राष्ट्र, आम्ही मानवतावादी विचार करणारे, आम्हाला जगात शांती हवी आहे आणि ठीक आहे तुम्ही म्हणता ना की तुमचं तैवान तुमचं आहे, पण तिथल्या लोकांचं मत घेतलं का? ठीक आहे तुम्ही म्हणता अरुणाचल प्रदेश, पण त्या लोकांचं आमच्याबरोबर राहायचं मत आहे, ते फक्त दिसतात तुमच्यासारखे। तुम्हाला माहिती नाही की भारतामध्ये आमच्या गुजरात राज्यामध्ये एक गाव आहे, तिथं गुलामून आलेले आफ्रिकन लोक, पूर्ण आफ्रिकन लोक आहेत, पण त्यांना आफ्रिकन आहेत पण त्यांना कुठला अधिकार असं नाही, ते आमच्या भारताचेच आहेत। आम्ही त्यांना मान्यता दिलेली आहे की निवडणूक लढू शकतात, ते पंतप्रधानांना जसं एक मताचा अधिकार आहे तसा अधिकार दिलेला आहे आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून याचा सगळा विचार करतो। आता जी भारत आणि चीन संदर्भाने राजकीय चर्चा झाली, यावर पत्रकारांचं काय मत मांडायचं असेल तर ते मांडू शकतात। फार पूर्वीपासून भारत चीन संबंध चांगले होते, इतिहासामध्ये नोंद आहे त्याची, पण जे भारत चीन संबंध 1949 नंतर बिघडले त्याला विविध कारण आपण दोघांनी समजून सांगितलेले आहे। तर याच्यामध्ये भारत चीन संबंध सुधारण्यासाठी आपण काय प्रयत्न करता? आम्ही नेहमीच की मला प्रगती करायची आहे, माझ्या राष्ट्राची प्रगती करायची आहे, कारण आपण ज्यावेळी गल्लीमध्ये राहतो त्यावेळी आपल्या शेजारी जर सुखी
सुखी असेल तरच मी सुखी राहणार. तो जर दुःखी असेल तर तो मला कधीही सुखाने जगू देणार नाही. मानवतावादी दृष्टिकोनातून आम्ही प्रत्येक वेळी त्यांच्याबरोबर नेहमी संबंध चांगले ठेवायचा प्रयत्न करतो, पण ते वेळोवेळी आम्हाला कमी लेखायचा प्रयत्न करतात, जगामध्ये आमची कोंडी करायचा प्रयत्न करतात. त्यांना एक व्हेटोचा अधिकार मिळालेला आहे. ठीक आहे, त्यांना वाटत असेल की बाबा तो आम्हाला मिळालेला आहे, पण त्या व्हेटोचा अधिकार वापरून आम्हाला जागतिक स्तरावर जिथे जिथे संधी मिळेल तिथं तिथं त्या आमची संधी त्या व्हेटोच्या अधिकारातून नाकारायचा प्रयत्न करतात. पत्रकार बंधूंना नमस्कार. या ठिकाणी आपण चांगला प्रश्न विचारला, आपण पुढे गेलं पाहिजे चर्चेत. पण माझ्या मित्रांनी परत एक मुद्दा वेटोचा काढला. वेटोचा अधिकार आम्हाला भारताने दिलेला नाही, संपूर्ण जगाला, आणि दुसऱ्या महायुद्धाच्या भीतीनंतरचा तो तयार झालेला विषय. त्यामुळे त्या संबंधामध्ये माझ्या मित्रांनी पडू नये आणि त्यांना वेटोचा अधिकार नाकारणे जे कोण असतील किंवा ज्या परिस्थिती असतील त्यांचा त्यांनी विचार करावा, भविष्यामध्ये तो मिळवण्याचा प्रयत्न करावा. त्याचे राजकीय आणि सामरिक महत्व त्यांनी वाढवावं ही माझी त्याला सल्ला आहे. इथे आपण राजकीय संबंध यावर चर्चा थांबूया, त्यानंतर आपण चर्चा करूया की आपले आर्थिक संबंध, भारत आणि चीन आर्थिक संबंध. भारत आणि चीन यांचे आर्थिक संबंध अतिशय फार पूर्वीपासून अगदी शेकडो वर्षापासून आपला व्यापार चाललेला आहे. रेशीम मार्गाने जो व्यापार चालू होता त्याला शेकडो वर्षाचा इतिहास आहे. त्या मानानं ते आमच्याकडे व्यापार करायला यायचं, आम्ही त्यांच्याकडे जायचो. कुठंही कुठल्याही प्रकारची आडकाठी नव्हती किंवा एकमेकांना सहकार्यानं आम्ही व्यापार करत होतो. पण आता मात्र त्यांनी बऱ्याच वेळा आमच्याकडे आडकाठी किंवा आम्हाला वेळोवेळी अडवायचा प्रयत्न केला, जागतिक स्तरावर आमची कोंडी केली. त्यामुळे बऱ्याच वेळा आम्हाला फक्त बहुराष्ट्रीय आम्ही दोघं स्वीकारल्यामुळेच फक्त त्यांच्या कंपन्या इथं येतात. पण त्यांनी सुद्धा काय करावं की बाबा रे की त्यांच्याकडे उत्पादन क्षमता जास्त आहे. आम्ही सुद्धा आता इंडियाने स्टार्टअप चालू केलेले आहे, त्यांच्याकडे कंपन्या जास्त आहेत, त्यांच्याकडे अनेक प्रकारची उत्पादने आहेत आणि त्यांची सगळ्यात मोठी बाजारपेठ आम्ही आहोत. याचा विचार करून त्यांनी आमच्याबरोबर संबंध कसे ठेवायचे ते त्यांनी ठरवावं. माझे मित्र या ठिकाणी भारताचे राजदूत यांना मी सांगू इच्छितो की आमचं एक शिंजांग नावाचं शहर आहे, त्याची एका शहराची इकॉनॉमिक पॉवर जे आपण म्हणतो, एका शहराची आमची 3 ट्रिलियन आहे. 3 ट्रिलियन डॉलर आहे. भारताचं स्वप्नच 5 ट्रिलियन डॉलरचं आहे आणि आमचं एक शहर 3 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचलेलं आहे. निश्चितच यामागे आमच्या जे व्यवस्था आहे, साम्यवाद आहे, ज्याचा आम्ही प्रकर्षाने स्वीकार केलेला आहे. आणि त्यावेळी पुढे जाऊन सांगतो की साम्यवादातला अतिशय उच्च तंत्रज्ञान आम्ही गोष्टी अवलंबन करून या जगामध्ये एक वेगळी पॉवर होण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळं मी माझ्या मित्रांना सांगू इच्छितो की भारत या बाबतीमध्ये चीनची बरोबरी करायला अजून त्याला वेळ आली. आम्ही त्याला सहकार्य करायला तयार आहोत, परंतु अशा भूमिकेमुळं ते सहकार्य थांबलं असं मला वाटतं. आताच आपण जी भारत चीन आर्थिक संबंध यावर चर्चा केली, त्यावर पत्रकारांचं काही मत असेल तर मांडावं. आताच आपण भारत चीन यांच्या आर्थिक स्थितीबद्दल माहिती केली आहे. चीननं आपली आर्थिक परिस्थिती सगळ्यांच्या समोर सादरीकरण केलेलीच आहे. मग भारतानं आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कोणकोणते प्रयत्न करावे असं माझं मत. प्रश्न कोणाला आहे? चीनसाठी ठीक आहे. एक भावाच्या भूमिकेमध्ये मी सांगू इच्छितो की जागतिक स्पर्धा आहे, त्या स्पर्धेमध्ये टिकण्याचे प्रत्येकजण प्रयत्न करतात. भारत सुद्धा आमचा चांगला मित्र आहे, त्याला सुद्धा पुढे यावं. परंतु आज आम्ही जे काही स्टंट घेतले की आमची मुलं बाहेर जातात, परंतु देशाची सेवा करायला परत येतात. त्यांना वाटेल की देशाची सेवा काळ केल्याशिवाय त्यांना बाहेर जाता येत. आमच्या मित्रांना मी सांगू इच्छितो की सिलिकॉन व्हॅलीची वगैरे उदाहरणं देतात, आमची मुलं इथं आहेत. परंतु देशासाठी काय करतात हा खरा प्रश्न. जेव्हा ते देशासाठी काहीतरी करतील तेव्हा तुमचा देश आमच्या देशाच्या पुढे सुद्धा जाऊ शकतो. 1960ला दोन्ही अर्थव्यवस्था समान होत्या, परंतु त्यानंतर घेतलेले आमचे निर्णय तुम्ही तपासून पहा आणि आज तुम्ही कुठे आहात त्या पहा. तुम्हाला जे काही सहकार्य लागेल या बाबतीमध्ये आम्ही विद्यापीठाच्या स्तरावरती सहकार्य करायला तयार आहोत, तंत्रज्ञानाच्या स्तरावर तयार
याची भारतानं काळजी घ्यायला पाहिजे. यानंतर आपण सामाजिक विषयाकडे जाऊया.